बाजरीच्या खारोड्या पाहतोय आपण या व्हिडिओमध्ये। वाळवणाचा पदार्थ आहे हा आणि तोंडाची चव वाढवणारा आहे। तर इथे मी बाजरी घेतलेली आहे। बाजरी घ्यायच्या आधी स्वच्छ करून घेतलेली आहे मी आणि ऊन दाखवून घेतलेली आहे, त्याच्यामुळे छान स्वच्छ झालेली आहे ही। आता याच्यामध्ये पाणी घालून 2 पाण्याने धुवून काढायची आहे। इथे 2दा मी आता स्वच्छ धुवून टाकते। आता इथे बाजरी मी धुवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 10 ते 12 तास अशीच बाजरी पाण्यामध्ये भिजत घालायची आहे, किंवा एक रात्रभरही आपण पाण्यामध्ये भिजवली तरी याचा कोंडा वगैरे बारीक केल्यावरती निघून जातो आणि छान मोड येतात याला। तर आता मी ही भिजत घालते आणि याच्यावरती झाकण ठेवते। आता इथे छान बाजरी भिजलेली आहे आणि इथे आता एक कमटीची टोपली घेतलेली आहे, मी दुर्डी घेतलेली आहे अशी, आणि ती अशी ठेवून घेतलेली आहे। वरती कापड घातलेलं आहे। याच्यामध्ये ही बाजरी स्वच्छ धुवून मी टाकून घेते। आता इथे पाण्यातून काढून कापडावरती घालत आहे। पूर्ण पाणी याचं निथळून काढायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला याची कापडावरती मी काढून घेते। अशा पद्धतीने खाली पाणी पडत आहे, म्हणजे पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर ही बांधून ठेवायची आहे। 10 ते 12 तास याला मोड आणायचे आहे हलके। आता इथे मी याला गाठ पाडून घ्यायची आहे आणि 10 ते 12 तास असंच ठेवायचं आहे बांधून। आता इथे छान बाजरी सुकलेली आहे आणि याला अगदी छोटे छोटे असे मोड आलेले आहेत। बाजरीला लवकर मोड येतात अशा पद्धतीने। आणि आता मिक्सरवरती दळून घ्यायचे आहे, रवाळ अशी दळायची आहे। तर मी दळून घेते। आता इथे अगदी थोडी थोडी मी 1-1 वाटी बाजरी मिक्सरच्या पॉटमध्ये घातलेली आहे आणि अशी छान दळल्या गेलेली आहे। आणि थोडीशी ओलसर आणि थोडी सुकलेली अशी बाजरी आपल्याला दळायसाठी वापरायची आहे। इथे आता मी दळून घेतलेली आहे, अगदी थोडी थोडी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून दळून घेते। आणि आता इथे ही तांदूळ गाळायची चाळणी घेतलेली आहे। याच्याने हे पीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यावरती जो कोंडा असेल तो निघून जाईल। आणि परत हा वरती निघालेला कोंडा आपल्याला मिक्सरमध्ये घालायचा आहे। याच्यामध्ये बाजरी घालायची आणि बारीक करून घ्यायची, म्हणजे सगळं छान दळल्या जाईल। याच्यातील काही दाणे असतील तेही दळल्या जातील। आणि खाली ही अशा पद्धतीने पीठ निघालेलं आहे, एकदम बारीकही नाही आणि एकदम जाड पण इथे झालेलं नाही आहे, छान रवाळ असा आलेला आहे। अशाच पद्धतीने सगळी बाजरी मी दळून घेते आणि गाळून घेते। आता इथे सगळी बाजरी माझी छान बारीक करून झालेली आहे आणि अशी दळलेली आहे, गाळून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला याला छान खारोड्या करण्यासाठी शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी जेवढं हे पीठ आहे तेवढं त्याच्या दुप्पटीने पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता इथे पाणी उकळायला ठेवलेलं होतं मी आधीच, आणि पीठ या भांडं भरून आहे, याच्या दुप्पट मी इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे। छान उकळी आली की आपल्याला याच्यामध्ये सगळं साहित्य घालायचं आहे। इथे 2 चमचे मी तेल घातलेलं आहे, पळीने अर्धा पळी तेल घातलेलं आहे।
नंतर मीठ घालायचं आहे चवीपुरतं. नंतर हिरव्या मिरच्या मी 15 ते 20 हिरव्या मिरच्या अशा जाडसर वाटून घेतलेल्या आहे, त्या पण याच्यामध्ये घालून घेते. जिरं 3 ते 4 चमचे जिरं घातलेलं आहे. नंतर तीळ घालायचे आहे. तीळ इथे 5-6 चमचे तीळ घेतलेले आहे. इथे आता जाडसर लसूण घेतलेला आहे मी. इथे 2 ते 3 गाठे घेतलेले होते, त्याच्यामध्ये जिरं पण घातलेलं होतं आणि असं जाडसर घेतलेलं आहे वाटून. आता तो पण घालायचा आहे. आणि उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला बाजरीचं पीठ थोडं थोडं करत घालायचं आहे. इथे आता थोडं थोडं करत मी घालत आहे आणि घालतानाच फिरवायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाही. त्याच्यासाठी पीठ आपलं रवाळलं की गुठळ्या होत नाही. आता इथे छान पीठ माझं सगळं पाण्यामध्ये घालून झालेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं ही बाजरी याच्यामध्ये छान शिजवून घ्यायची आहे, खारोड्याचं पीठ. आता झाकण ठेवते आणि शिजवून घेते आणि अगदी गॅस बारीक केलेला आहे. इथे साच्यामध्ये मी घट्ट गोळा घालून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने असे तीळ घालायचे आहे. वरून पण मी याच्यावरती तीळ घालत आहे. आतमध्ये शिजवताना पण पिठामध्ये तीळ घातलेले होते, पण अशा पद्धतीने थोडेसे वरून तीळ घातले की छान खारोडी दिसते. अशाच पद्धतीने सगळी मी खारोडी इथे करून घेते. इथे आता सगळ्या खारोड्या माझ्या टाकून झालेल्या आहेत. अशा पद्धतीने मी इथे वाळत टाकलेले आहे उन्हामध्ये आणि 2 ते 3 दिवस छान कडक उन्हात वाळवले की वर्षभर ह्या खारोड्या छान राहतात.
या 1 दिवसाच्या उन्हाने अशा वाळलेल्या आहेत. अजून ओल्या आहेत खालच्या बाजूने. आणखी 2 ते 3 दिवस वाळवल्या की छान वर्षभर चांगल्या राहतात. तर अशा पद्धतीने आपल्या खारोड्या छान झालेल्या आहेत आणि या मग खारोड्याची ऑर्डर आहे मला, त्याच्यासाठी केलेल्या आहेत. आणखी करायच्या आहे. अशा प्रकारचे सगळ्या प्रकारचे वाळवण केले जातात. इथे कडक तेल गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये. त्याच्यामध्ये मी खारोड्या घालून घेते. खूप छान फुललेल्या आहेत. परत दुसरी बॅच मी इथे घालून घेतलेली आहे आणि एवढ्या ठिसूळ झालेल्या आहेत त्या की लगेचच कुटकुन तुटतात. खूप छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. आणि फार परत करायच्या नाही. एकदा तेलामध्ये टाकल्या की छान तळल्या जातात. फार जास्त हलवायची गरज नाही, नाहीतर पटकन तुटतात, तुकडे पडतात. इथे आता सगळ्या खारोड्या माझ्या छान तळून झालेल्या आहेत. तळल्यावरती ही अशी खारोडी दिसते. खूप छान फुलते आणि कुरकुरीत झालेली आहे. खाताना सुद्धा छान आवाज येतो आणि खूप छान चवीला पण झालेली आहे. दुपारच्या वेळी ही अशी खारोडी, शेंगदाणे आणि कैरी खाण्यात मजा येते. तर या मंडळी बाजरीची खारोडी खाण्यासाठी धन्यवाद.